आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। आय स्कॉलर अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा, मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण। शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि 26-27 मधील सैनिक स्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या आय स्कॉलर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करत उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, बार काउन्सिल महाराष्ट्र व गोवा अनुशासन समितीचे सदस्य तसेच प्रशिक्षित मध्यस्थ ॲडव्होकेट सचिन सुदामराव धारराव, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे निवृत्त उपपोलीस अधीक्षक सुरेश श्रीपतराव भामरे, MPSC लोहगाव पुणेचे अध्यक्ष व खजिनदार सचिन विनायक चौधरी, नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तसेच शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे आणि आय स्कॉलर अकॅडमीचे संचालक संतोष महाजन सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते झालेला सत्कार, पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे हा गुणगौरव सोहळा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। त्यापैकी 4 मुलं सैनिक स्कूलला आजही आहेत। त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे 25ला साधारणतः 18 मुलं आपली सिलेक्ट झाली आणि सगळी मुलं सैनिकीला गेलेली आहेत आणि 28 मुलं या वर्षी 28 अधिक 3 31 मुलांचं या वर्षी सैनिकीला सिलेक्शन झालंय। आणि आपल्या क्लासचं वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, आपली जी मुलं आहेत या मुलांना मी सुरुवात केली आहे ही त्याच्या पेरेंट्सला ही सैनिक स्कूल हा काय प्रकार माहिती नव्हता। इव्हन आपला नाशिक, जळगाव, धुळे आणि नगर या एरियामध्ये सैनिक स्कूल हा फार लांबचा प्रश्न आहे। नवोदय खूप मोठी गोष्ट होती आणि स्कॉलरशिप आपलं बऱ्यापैकी रुटीन होतं, पण स्कॉलरशिपची परीक्षा देऊन आणि नवोदयमध्ये एंट्री झाली, नवोदयला लोक सुरुवातीला पाठवत नव्हते आणि सैनिक स्कूलला सर तुम्हाला एक सांगायला मला जरा कौतुकाची गोष्ट वाटते की आमची पहिली बॅच जेव्हा झाली आणि पहिल्या बॅचला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट लागण्याचा लोकांना आनंद झाला, पण जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झाली आणि रजिस्ट्रेशन करायची वेळ आली तेव्हा आपल्या घरामध्ये जसं सुटकी वातावरण होतं तसं सुटकी वातावरण लोकांच्या चेहऱ्यावर आलं की आता सैनिक स्कूलला कसं काय पाठवायचं, मुलगा एवढा लांब कसा काय जाईल। आणि मग त्यावेळेस आम्ही आमचे जे काही एक्झिस्टिंग पेरेंट्स होते की एक मुलगा आधीचा गेला होता, मग त्या मुलाच्या पेरेंट्स आम्ही बोलवलं आणि त्यांना आधी पहिल्यांदा डोक्यात घातलं की आपला मुलगा बॉर्डरवर जात नाहीये किंवा शहीद व्हायला जात नाहीये, तर तो एका डिसिप्लिन मोडमध्ये एज्युकेशन करतोय। आणि तेव्हापासून सुरू झालं आणि आता या वर्षी 31 स्टुडंट आपले सैनिकीला गेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट आपला क्लासचा रिझल्ट जो आहे तो 80% सिलेक्शनचा रेशो आहे आणि क्वालिफाईडचा 100% रेशो आहे, ऑलमोस्ट 100%। म्हणजे क्वालिफाय सगळे झाले आणि ज्या मोठ्या क्लासेसमध्ये म्हणजे पुणे, मुंबई किंवा तुमचं UP, बिहारमध्ये, राजस्थान आहे, हरियाणा आहे, इकडे ह्या स्टेट्समध्ये जे काही त्यांचं रेशो असतो तो हार्डली 10%चा रेशो असतो, वेरॅज आपल्या क्लासचा या वर्षाचा रेशो आहे 75% मुलं आपली सैनिकीला सिलेक्ट झाली। या मुलांमध्ये तुम्ही जर बघाल तर ही मुलं पहिल्यांदा, आणि जर काही मुलांचं मला कौतुक वाटतंय की त्यांना सुरुवातीला रीडिंग हा पाठ जमत नव्हता आणि ती मुलं जेव्हा सैनिकीला जेव्हा जातात तेव्हा त्यांचं कौतुक जे त्यांचे आईवडील आज अनुभवत आहेत की अशा प्रकारचं एज्युकेशन घेऊन जी मुलं आज पूर्ण भारतामध्ये आपलं नाव कमवत आहेत। आज आमची काही मुलं ईस्ट सियांगला आहेत, अरुणाचल प्रदेशमध्ये, जे 3000 किलोमीटर लांब आहे, जायला चौथ्या दिवशी मुलं पोहोचत आहेत, अशा ठिकाणी मुलं आहेत।
अरुणाचल प्रदेशमध्ये, नंतर तुमचं हरियाणामध्ये, राजस्थान, सातारा, चंद्रपूर, नंतर केरळामध्ये आता आपली मुलं गेली आहेत. म्हणजे आता अशी मॅक्सिमम सेरी स्कूल आहेत की त्या सेरी स्कूलमध्ये आपला ॲटलिस्ट एक मुलगा तरी आता बघायला मिळतं. आणि हे मला अगदी या मुलांचा गौरवास्पद असं वागणं वाटतंय की ही मुलं आपल्याला 15 वर्षांनी एक आहे की त्या दृष्टीने महाजन साहेबांच्या अकॅडमीला मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं कर्तव्य काय वगैरे 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 माझी त्यांची प्रथमच भेट झालेली आहे. मी स्वतःही माहिती घेतो आणि जरी मला निवृत्त होऊन आता 17-18 वर्ष झाले असले तरी रिकाम्या जबाबदाऱ्या माझ्यावर असल्यामुळे मला फार थोडाच वेळ तुमच्यात थांबावं लागेल. नाशिकमध्येही मी नसतो. निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी असल्यामुळे ते बघावं लागतं. आणि पुण्यामध्ये मी मंगळवार ते शुक्रवार असतो. कारण तिथं महाराष्ट्र पोलीस मॅगॅसिटी MPMC महाराष्ट्र पोलीस मॅगॅसिटी म्हणून 115 एकरमध्ये आमच्या पोलिसांचा हाऊसिंगचा प्रोजेक्ट चालू आहे. त्याचा मी फाउंडर मेंबर आणि परत खजिनदार पण आहे. तर ह्या सर्व गणगोत्सवामुळे मला जास्त वेळ काही नाही तर इतकी इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की आमचे कोणाचेच भाषण नाही व्हायला पाहिजे. जे मुलांचे झाले ना हेच आम्हाला बहुतेक जास्त देतील. अशा पद्धतीची मुलं तयार झालेले आहेत. म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं आहे की खरोखर ते आपल्याला शिकू शकतील. फक्त आपण त्यांना प्रोत्साहन कसं देतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी जाणारा तर महाजन साहेब, मी मनापासून तुमचं आभार मानतो. म्हणण्यापेक्षा मनापासून आता काय बोलावं ते मला सांगता येणार की खूप तुम्ही कष्ट केलेले, मेहनत केलेली आणि तुमची जी टीम आहे ती टीम आहे अतिशय रक्त ओमते असं त्याच्या एकंदर परिस्थितीवरून दिसतंय. तर तुम्हाला मुलांना तर शुभेच्छा देतो, तर तुमच्या संस्थेलाही खूप मनापासून शुभेच्छा देतो. जे थोडंफार असेल, जे थोडंफार त्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो की 1914 मध्ये आमची संस्था स्थापन झाली. आता 112 वर्ष तिला झालेली. सुरुवातीला 6 विद्यार्थ्यांवरती आमच्या संस्थेची सुरुवात झाली. आज 2,45,000 विद्यार्थी ॲट अ टाइम शिक्षण घेत आहेत. मॉन्टेसरी पासून तर मेडिकल कॉलेज, आर्किटेक्ट, फार्मसी, लॉ, फिजिओथेरपी, नर्सिंग, सगळ्याच प्रकारच्या ब्रँचेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याची आमची तळमळ असते. आणि वेगवेगळ्या संस्थांबरोबर आम्ही नेहमी टायअप करण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 100 संस्थांबरोबर आमचं कोलॅबरेशन झालेले. आयसर असेल, आयुका असेल, ब्रिटिश काउन्सिल असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांबरोबर आम्ही प्रशिक्षण टायअप करून प्रशिक्षण घेत असतो. विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, शिक्षकांचे प्रशिक्षण फार गरजेचं आहे. कारण आता शिक्षणाचे नवनवीन प्रवाह जे बदललेले आहेत ते शिक्षणाचे प्रवाह शिक्षकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तरच ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी काही आलेली आहे त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्राचं सगळं रूप बदललेलं आहे. पूर्वी जसं आपण 1ली ते 4थी प्रायमरी, नंतर 5वी ते 10वी हायस्कूल, 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आणि नंतर 3 वर्ष डिग्री, असा जो पॅटर्न होता तो पूर्णपणे आता बदललेला आहे. शिक्षणामध्ये वेगवेगळे बदल इथं आलेले आहेत. आणि आनंददायी शिक्षण कसं विद्यार्थ्यांना मिळेल, विद्यार्थ्यांना त्यांची चॉईसचे सब्जेक्ट निवडण्याचं स्वातंत्र्य आता मिळालेलं आहे. म्हणजे BA मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला समजा सायन्सचा एखादा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर आता तो घेता येत नव्हता, परंतु या नवीन धोरणामध्ये ते सगळे सोय उपलब्ध आहे. त्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण बँकेमध्ये खातं उघडतो तशा पद्धतीने अकॅडमिक बँक अकाउंट उघडावं लागतं आणि त्या अकाउंटमध्ये जितके क्रेडिट जमा होतील तशा पद्धतीने त्याला सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा मिळत असतो. आता जर एखाद्या विद्यार्थ्यांनी BA ला ऍडमिशन असेल आणि त्यांनी जर पहिल्याच वर्षी कॉलेज सोडून दिलं तर त्याला काहीच मिळणार नाही, डिग्री नाही, काहीच मिळणार नाही. परंतु या नवीन सिस्टीममध्ये त्याला 1 वर्ष जरी काम केलं तरी सुद्धा सर्टिफिकेट मिळणार आहे. 2 वर्ष काय केलं तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे. 3 वर्ष केलं तर त्याला डिग्री मिळणार आहे. 4थ्या वर्षी केलं तर त्याला ऑनर्स मिळणार आहे. अशा प्रकारे वेगळे बदल केलेले. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की 2ऱ्या वर्षात असताना त्याला दुसरं काहीतरी करायचं आहे, 2 वर्ष त्यांनी कॉलेजमध्ये गेला नाही आणि दुसरं काहीतरी वेगळं शिक्षण घेतलं किंवा त्यांनी तो कोर्स काय तात्पुरता सोडून दिला आणि परत 3 वर्षांनी त्याला वाटलं की मला परत जॉईन व्हायचं, तर ती सोय सुद्धा आता याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी फ्रेंडली ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे